नमस्कार, पूनम डेली ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वाटाणा आणि बटाट्याची भाजी. एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. चपातीसोबत खायला किंवा पुरीसोबत खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी बघा इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत आणि एक वाटीभर वल्ला वाटाणा घेतलेला आहे. आता वाटाणा शेंगा येतात हे आपल्याला स्वच्छ धुवून शिजवून घ्यायचं आहे. हे बघा मी धुवून घेतलं. याच्यात 2 ग्लास पाणी ओतून 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत बघा मी याला लागणारं साहित्य दाखवते. कांदा घेतलेला आहे बघा, टोमॅटो घेतलंय, मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली आहे. बघा मस्त अशी उकळी आलेली आहे. 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ओला वाटाणा असल्यामुळे लगेच शिजतो आणि बटाटा तर लगेच शिजून तयार होतो. हे बघा 10 ते 15 मिनटात शिजलेलं आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं. हे बघा थंड झाल्यानंतर मी आता याची बटाटे सोलून घेणार आहे. बटाट्याच्या वरचे साली काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा सर्व बटाट्याच्या मी साली काढून घेणार आहे. खूप छान लागते या पद्धतीने भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळे आवडीने खातील. कमी साहित्यात कमी वेळात केलेले आहे. अशा पद्धतीने मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता कट करून घ्यायचे नाहीत. अशा हातानेच हे बघा फोडून घ्यायचे आहेत. बटाटा शिजलेला आहे त्यामुळे लगेच फुटतोय. हाताने असा दाबून फोडायचा आहे. जास्त पण बारीक करायचं नाही, मीडियममध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण बटाटा. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा मी ते गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं. गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकले, एक अर्धा चमचा जिरे टाकलेत, कढीपत्ता टाकलेला आहे. गॅस आपला बारीक करायचा मीडियम गॅसवरती. याच्यात आता मी कांदा आपण चिरून घेतलेला टाकणार आहे. मिरची टाकली, आलं लसूण पेस्ट टाकली 1 चमचा. मीडियम गॅसवरती 1-5 मिनटे भाजून घ्यायचं. याच्यात आता मी 1 टोमॅटो टाकला आहे बारीक चिरून घेतलेला. हे पण 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. हे बघा असं भाजून घेतलं आहे. याच्यात 1 चमचा मी हळद टाकणार आहे, 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. धनापूड 1 चमचा टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं. जिरा पूड टाकलेली आहे 1 चमचा. सब्जी मसाला टाकलेला आहे 1 अर्धा चमचा. चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यात आपण जो आता बटाटा आणि वाटाणा बारीक करून ठेवलेला तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. हे पूर्ण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा असं एकजीव करून घेतलेलं आहे. याच्यात मी आता गरम पाणी 1 ते 1.5 ग्लास ओतणार आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. पाणी जास्त ओतायचं नाही. अशी उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर टाकली बारीक चिरून. छान अशी भाजी तयार झालेली आहे. चपातीसोबत पुरीसोबत खायला खूप छान लागते. 10 मिनटं चांगलं उकळी येऊन द्यायची.
अशा पद्धतीने बटाटा आणि वाटाण्याची भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की ट्राय करून कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी ते. बघू शकता कमी साहित्यात कमी वेळात खूप छान भाजी झालेली आहे. वरून मी अजून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. खूप छान सुगंध सुटलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.